नमस्कार. काल मी स्वावलंबनाबद्दल बोलले तर माझ्या 2-3 मैत्रिणींचा मला छान म्हणजे फोन करून त्याच्याबद्दल ॲप्रिशिएशन केलं त्यांनी. तर म्हणून पुन्हा हा भाग मी हे करते की आता बघा मुलांना 10वी-12वी नंतर शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी लांब जावं लागतं. त्यावेळेला लहानपणापासूनच जर आपण छोटी छोटी कामं उठल्या चादर घडी करून ठेव, अंघोळ करून येताना कपड्याची सोय व्यवस्थित करून ठेव, धुवायचे कपडे वेगळे, घालायचे कपडे नाही तर खूप जणांना अंतर्वस्त्र वगैरे तेच टाकून यायची घाणेरडी सवय असते. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात केली, एक शिस्तबद्धता पण येते, त्या मुलांना कामं करायची पण सवय लागते. नुसतं कामं करण्यामागे एक जबाबदारीची हे लागते आणि स्वच्छतेची तर आवड होतेच, पण आपलं काम आपण जबाबदारीने केलं पाहिजे ह्याची एक डोक्यामध्ये एक संकल्पना निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा कामं करतो ना, आपल्याला आपल्या घराबद्दल, आपल्या घरातल्या माणसाबद्दल, आपल्याला त्या वास्तूबद्दल प्रेम वाढत जातं. एक प्रकारचं जोपर्यंत आपण करत नाही ना, कोणाकडून तरी करून घेणं त्याच्यामध्ये ठीक आहे, तुमची खूप सुस्थितीत आहात, खूपच तुमच्याकडे आहे, पण तरी काही कामं आहेत ना ही आपणच करावीत. आणि जेणेकरून उद्या मुलांना जर लांब राहायची वेळ आली, किती पैसा पुरवला तरीसुद्धा बघा, एक कुकर लावणं, थोडंसं जेवण बनवणं, हलकं काहीतरी नाश्ता करणं स्वतःसाठी. कोरोनासारखी परिस्थिती आली होती, अचानक जर कशी वेळ कोणावर येऊ शकते, तर आपण व्यवस्थित दिवस काढू शकतो. इथपर्यंतचं स्वावलंबन प्रत्येकाला थोडंफार प्रत्येक आईवडिलांनी लहानपणापासून शिकवावं. आणि ह्याच्यासाठी घरातच ती जर का संकल्पना रुजू झाली, म्हणजे फक्त काय होतं, नाही तर बऱ्याच ठिकाणी फक्त घरातली बाईच कामं करते आणि पुरुष फक्त बसून ऑर्डर करतात. अशा काही ठिकाणी आहे बघितलेलं. तशी जर परिस्थिती असेल तर मुलांनाही ती सवय होते. म्हणजे हल्लीच्या मुलगा मुलगी हा फरक राहतच नाही. म्हणजे मुलगी असू का मुलगा असू दे, ते सुद्धा आडलं की चप्पल फेकून देतं, बॅगा टाकून देतं, अंतर्वस्त्र हातमध्ये फेकलेलीच असतात. तर ह्या सवयी इरिस्पेक्टिव्ह ऑफ तो मुलगा आहे का मुलगी आहे, ती व्यक्ती आहे, एक सुजाण नागरिक तुला व्हायचं आहे. उद्या तुला एकटं पण राहायची वेळ आली तर तुला तुझं घर, तुझी वेळ व्यवस्थित निभावून न्यायचं आहे. ह्या गोष्टीसाठी त्यांना स्वावलंबन हे लहानपणापासून शिकवायला पाहिजे. पाणी वगैरे प्यायल्यावर आपण जर पाणी उष्ट करून पित असेल तर तो पेला विसळून ठेवणं, बाटलीने पित असेल तर आपली बाटली वेगळी ठेवणं, स्वच्छतागृह वापरल्यावर पाणी व्यवस्थित घालून स्वच्छ ठेवून यावं, की जेणेकरून मागचा जो जाईल स्वच्छतागृहामध्ये त्याला किळस वाटणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. कुकर लावणं, डाळ भात जास्त काही खूप गरज नाही, पण डाळ भात एक वेळचं जेवण करायला येणं खूप गरजेचं आहे. पोळ्या नाही आल्या तरी ठीक, पण डाळ भात तरी यायला पाहिजे. पोळ्या वगैरे आल्या सरसच आहे. एक डोश्याचं पीठ करून ठेवलं तर पाहिजे तेव्हा डोसे काढून खाता येतील. हल्ली फ्रीज जिथे पण जातो तिथे पेईंग गेस्टमधून राहिलं तरी फ्रीज एक मिळतं वापरायला, तर फ्रीजमध्ये आपण 4 दिवसाचं पीठ करून ठेवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी स्वावलंबनामध्ये जर आपण मुलांना लहानपणापासून शिकवल्या तर त्यांना त्यांचं जीवन सुखकर होईल, खूप सुखकर होईल. आणि ह्या सवयी आपल्याला म्हणजे आमच्या काळात आम्हाला लहानपणापासून लावल्यामुळे एक प्रकारे जबाबदारी पण असते आणि तडजोड पण असते, दोन्ही गोष्टी. आता काय झालं आहे, मुलांमध्ये एकतर दुसरं मूल असल्यामुळे असू दे मी करते करून त्या मुलांना आपण खूप लाडावतो
आणि मग नंतर जेव्हा हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात, जबाबदारी नसते, मग दुसऱ्यांची शी तडजोड करायची पण वृत्ती येत नाही आणि जबाबदारी स्वीकारायची वेळ येत नाही. लग्न वगैरे झाल्यावर पण त्यांच्या अपेक्षा, दुसरीकडे गेल्यावर सुद्धा सगळ्यांनी माझ्या मताप्रमाणे वागावं ह्याप्रमाणे असतं. कारण प्रत्येक मूल एकटंच आहे ना. माझ्या घरी मला प्राधान्य होतं, तेच प्राधान्य मला सगळीकडून मिळावं कसं मिळणार? ते मूलसुद्धा एकटंच त्याच्या घरी वाढलेलं आहे, त्याला त्याचं प्राधान्याची सवय आहे. त्यामुळे एक सवय लावा की मुलांना लाड करा, कोड करा, पण थोडंसं स्वावलंबी नक्की बनवा. तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.